नमस्कार, मी संकेत राजाराम भोसले, याच कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या मातीतील मी एक तरुण मुलगा। खरं तर मी तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून येतोय। या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असा एक राजा होऊन गेला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर शाहू महाराजांच्या सारखा एक राजा इथं होऊन गेला, जो राजा लोकांच्या साठी होता, लोककल्याणकारी होता, जनतेसाठी काम करणारा होता, जनतेसाठी निर्णय घेणारा राजा होता। आणि त्या राजाचं महत्त्व आमच्या कोल्हापूरच्या तरुणांना कळालं पाहिजे। कोल्हापूरच्या नवीन पिढीमध्ये शाहू महाराजांचा इतिहास, शाहू महाराजांचं काम, शाहू महाराजांना करावा लागत असणारा संघर्ष त्या दरम्यानचा, हे सगळं तुमच्या समोर आलं पाहिजे म्हणून मी एक तरुण म्हणून ही कळकळीची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येतोय। खरं तर शाहू महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, शाहू महाराजांचा संघर्ष त्याहून खूप मोठा आहे आणि त्या संघर्षामधून शाहू महाराजांनी आमच्या कोल्हापूरला जे मोठे काही उपकार केले हे सगळ्याहून मोठे आहेत। मी अतिशय अगदी छोट्या शब्दात तुम्हाला सांगतो, शाहू महाराज म्हणजे कोल्हापूर हे जगामध्ये ओळख निर्माण करणं खूप गरजेचं आहे। मी शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास टप्प्याटप्प्याने छोट्याशा भागांच्या रूपात तुमच्या समोर येत्या काही दिवसामध्ये छोट्या छोट्या भागामध्ये आणणारच आहे। खरं तर शाहू महाराजांचा इतिहास, शाहू महाराजांचा जन्म झाला जवळपास 1874ला आणि या 1874च्या आधी 1830 असेल, 1850 असेल, शाहू महाराजांच्या आधी जयसिंगराव घाडगे शाहू महाराजांचे वडील यांच्या दरम्यान या कागल असेल कोल्हापूर संस्थांमध्ये जनतेचं खूप हाल होत होते, जनतेला संघर्ष करावा लागत होता, रयत खूप अस्वस्थ होती, अस्थिर होती। परंतु शाहू महाराज जन्माला आल्याने अवघ्या 10 ते 15 वर्षात म्हणजे जवळपास 1884 नंतर या कोल्हापूरचं चित्र पालटत गेलं। आपल्या जवळच असणारा रेल्वे मार्ग बघितला तर शाहू महाराजांनी पहिल्यांदा रेल्वे मार्गाचं उद्घाटन केले आणि या कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठी वाटचाल सुरू झाली। खरं तर शाहू महाराजांच्या आधी ही जनता अस्थिर होती। अस्थिर असताना याच करवीर संस्थांचे, कोल्हापूर संस्थांचे चौथे शिवाजी महाराज यांचं अहमदनगरमध्ये निधन झाले आणि पुन्हा एकदा या कोल्हापूरच्या गादीचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला, या गादीवर बसवायचं कोणाला। जनता खूप चिंतित होती की बसवायचं कोणाला आणि त्याच दरम्यान एक नाव सुचलं, जयसिंगरावांचा मुलगा यशवंतराव। खरं तर हा यशवंतराव कोण? हा यशवंतराव आपल्याला माहीत असायला पाहिजे, पण आपल्याला माहीत नाही। का माहीत नाही तर आम्ही इतिहास जाणून घेतला नाही। तशा शाहू महाराजांच्या दुर्गम ज्या काही जुन्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे, तसंच शाहू महाराजांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि 1884ला हेच यशवंतराव त्या गादीवर बसले आणि याच यशवंतरावांना शाहू म्हणून, कोल्हापूरचे शाहू म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि हे शाहू विदेशापर्यंत, युरोपमध्ये, इराणमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचले। खरं तर शाहूंचा इतिहास खूप मोठा आहे आणि जयसिंगरावांनी शाहूंना शिकवण्यासाठी, शाहू अवघे 9-10 वर्षाचे त्यांनी शाहूंना शिकवावं लागेल, त्यांना अभ्यासामध्ये पारंगत करावं लागेल। त्यासाठी जयसिंगराव घाडगेंनी, त्यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना अध्ययन करण्यासाठी आपल्या कोल्हापूरमधीलच गोखले असतील किंवा हरिपंत गोखले असतील त्यांच्या माध्यमातून शाहू महाराजांचा इतिहास शाहू महाराजांचा निर्माण झाला हे तुम्हाला माहीत पाहिजे। आपल्यात कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले या 2 गुरुजनांनी शाहू महाराजांना शिकवलं। प्राथमिक शिक्षण त्यांनी शाहू महाराजांना अतिशय चांगल्या पद्धतीने दिलं आणि हे शिक्षण देत असताना शाहू महाराजांना कुस्तीमध्ये सराव असेल, नेमबाजी असेल, या सगळ्यामध्ये शाहू महाराजांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी अतिशय मार्गदर्शन चांगलं केलं। आणि शाहू महाराजांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर शाहू महाराज राजकोटमध्ये गेले। राजकोटमध्ये उच्च शिक्षणासाठी शाहू महाराज गेले आणि राजकोट ते कोल्हापूर हे अंतर आहे, हे खूप मोठं आहे आणि मग राजकोट आणि कोल्हापूर हे जे अंतर आहे हे अंतर पूर्ण करताना शाहू महाराजांना मध्ये मध्ये टप्प्यामध्ये थांबावं लागत असे आणि थांबल्यानंतर शाहू महाराज कधी सैन्यांच्या मध्ये जेवायला जाऊन बसायचे, कधी जेवण करणाऱ्यांच्या मध्ये स्वयंपाकाला मदत करायला जाऊन बसायचे। अशा पद्धतीनं शाहू महाराज लोकांच्या मध्ये मिसळणारे राजे म्हणून त्यावेळी प्रसिद्ध होते। एक राजपुत्राचा मुलगा, राजपुत्र म्हणून आहेत, एका गादीचे मालक आहेत, राजघराण्याचे मालक आहेत, पण ते अति सामान्य लोकांच्यात जाऊन काम करायचे, सामान्य लोकांच्यात मिळून मिसळून राहायचे। आणि हे शाहू महाराजांचं काम भविष्यामध्ये आम्हाला किती पटलं, किती आम्ही आमच्या आचरणात आणलं हे आम्हाला बघावं लागेल। शाहू महाराज राजकोटमध्ये गेले, राजकोटमध्ये शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले आणि शाहू महाराजांना त्यांना एक खास मित्र तिथे मिळाला राजकोटमध्ये, तो भाव तिथल्या राजकोटच्या जवळ असणाऱ्या भावनगरचा होता, भाऊसिंगजी महाराज।
हे भाऊसिंगजी महाराज शाहू महाराजांच्या बरोबर अतिशय जवळचे असायचे. शाहू महाराजांना प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखात खूप खूप मदत करायची. आणि मग शाहू महाराजांना इतका त्यांच्याबद्दल लळा लागला होता की भाऊसिंगजी महाराज जिथे असतील तिथे शाहू महाराज राजकोटमध्ये असायचे, जिथे भाऊसिंगजी महाराज असायचे तिथे शाहू महाराज असायचे. आणि या सगळा त्यांचं मित्रत्व त्यांचं बंधुत्व निर्माण झालेलं होतं. आणि ज्यावेळी शाहू महाराज राजकोटवरून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या संस्थानात जनतेसाठी आले आणि जनतेसाठी आल्यानंतर शाहू महाराजांना कळाले की भाऊसिंगजी महाराज यांचं निधन झालं. म्हणून शाहू महाराजांनी जुना राजवाडा ते नवीन राजवाडा जे कोल्हापूरमध्ये जे 2 वाडे आहेत शाहू महाराजांचे, तो जो जाणारा त्यांना जोडणारा जो रोड आहे त्या रोडला नाव शाहू महाराजांनी भाऊसिंगजी रोड म्हणून दिले. ही त्यांची मित्राविषयीचे असणारं प्रेम ह्यातून आपल्याला दिसून येते. असे शाहू महाराज आम्हाला पुढे अनेक विभागातून अनेक भागातून अनेक त्यांच्या इतिहासाच्या वेगळ्या टप्प्यातून मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडणार आहे. फक्त माझी विनंती एवढीच आहे, तरुणांनी शाहू महाराजांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण शाहू महाराज समजले तर कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर असेल किंवा संपूर्ण संस्थान असेल हे देशामध्ये अग्रेसर असेल आणि जगाला हेवा वाटेल असे घडेल. फक्त शाहू महाराज आम्हाला कळाले पाहिजे. धन्यवाद.